नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडी ब्युटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो CSC महा ऑनलाईन या सिरीज मधला पार्ट 2 म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट. आता डोमासाईल सर्टिफिकेट नेमकं काढायचे कसं आणि त्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्यात, कशी ऍप्लिकेशन प्रोसेस राहणार आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट कुठले आणि सविस्तर गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका आणि पाहत राहा महाडी ब्युटी स्कॉलरशिप ऑफिशियल. सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडी ब्युटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करूयात आजचा आपला टॉपिक. सर्वप्रथम आपण CSC महा ऑनलाईन मध्ये लॉग इन केलेला आहे. इथे लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये इथे महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा याला क्लिक करायचे आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र ऑप्शन दिसत आहे. याला मी क्लिक करतो. इथं क्लिक केल्याच्या नंतर आता यांना डॉक्युमेंट भरपूर दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला मोजके लागणारे डॉक्युमेंट कुठले ते मी काढून ठेवलेले. इथे येऊयात सर्व. इथं आल्याच्या नंतर सर्वप्रथम इथं पहा डोमासाईल सर्टिफिकेट रिक्वायर्ड डॉक्युमेंट. आता डोमासाईल सर्टिफिकेट साठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट कुठले? सर्वप्रथम आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान कार्ड आणि राहायचा फॅमिली पुरावा म्हणून रेशन कार्ड, त्याचबरोबर जन्माचा पुरावा म्हणून TC किंवा बर्थ सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. एखाद्याकडे TC बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तो निर्गम उतारा देऊ शकतो आणि त्याचबरोबर पासपोर्ट साईजचा फोटो पण आपल्याला हवा आहे. याच्यामध्ये या कागदाचं लागणाऱ्या कागदपत्राचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना सोपं होईल. चला आता इथे पुढे सुरू करायला क्लिक करूयात आपण. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. तर हा फॉर्म जो आहे आपल्याला इंग्लिश मध्ये भरावा लागतो. हे तुम्हाला माहित असेल, नसेल तर इथे इंग्लिशला क्लिक करा. तर इथे इंग्लिश आल्याच्या नंतर आपण फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत लगेच. सर्वप्रथम ऍप्लिकेशन फॉर्म भरताना आपल्याला काळजीपूर्वक ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. त्या कोणत्या सर्वप्रथम जाणून घेऊयात. आधार कार्ड आणि आपली जी TC असेल त्याच्यावरती जन्मतारीख एक असावी, जन्मतारीख वेगळी नसावी. आधार, राशन, मतदान याच्यावरती असणारा पत्ता हा एकच असा, वेगळा नसावा. त्याच्यामुळे तुमचं सर्टिफिकेट येण्यास अडचण येऊ शकते किंवा तुमचं सर्टिफिकेट रिजेक्ट होऊ शकतं. आता हे सर्टिफिकेट अप्लाय करताना इथे आल्याच्या नंतर तुम्हाला दोन ऑप्शन इथे अवेलेबल दिसतील. सर्टिफिकेट ऑफ एज अँड डोमासाईल आणि सर्टिफिकेट ऑफ नॅशनॅलिटी. सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमासाईल याच्यापैकी आपल्याला डोमासाईलला अप्लाय करायचं असल्यामुळे डोमासाईल निवडायचं आहे. इथे आपल्याला सर्वप्रथम काही माहिती भरायची, ज्याचं वय हे 20 पर्यंत आहे, 25 पर्यंत आहे त्याला आपण इथं कुमार निवडू शकतो किंवा ज्याचं एखाद्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे त्याला आपण मिस्टर किंवा श्री असं निवडू शकतो. एखादी कुमारी असेल तर मुलीसाठी कुमारी निवडा, एखादी स्त्री असेल तिसाठी श्रीमती असं तुम्ही निवडू शकता. तर चला इथं मिस्टर निवडलेला आहे. याच्यामध्ये आता तुम्ही इथं पाहिलं की इथे UID नंबर दिलेला आहे, पण हे कंपल्सरी नाहीये. जी गोष्ट रेड कलरने ऍस्टेरिस्क केली आहे ती कंपल्सरी आहे, तीच भरायची आहे. त्यानंतर आपण इथं पूर्ण नाव टाकूयात त्या व्यक्तीचं. आता हे टाकल्याच्या नंतर इकडे मराठीमध्ये तुम्हाला नाव दिसणार आहे आणि त्याचबरोबर इथे वडिलांचं नाव टाकायचंय. मी कॉपी पेस्ट तुम्हाला जसं सांगितलं होतं मागच्या वेळी तसं आपण कॉपी पेस्ट करूयात म्हणजे आपला वेळ वाचेल. आता इथे चाळक असं आडनाव आहे पण इथं चालक असं दिसतंय, तर याला आपण करेक्ट मराठीच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. तर इथं आपण करूयात आणि हे करेक्ट झालेलं नाव खाली पण इकडे टाकून घेऊया. जेव्हा तुम्ही तुमचं वडिलांचं नाव आणि तुमचं नाव भरता त्यानंतर जन्मतारखेचा कॉलम आहे. इथे जी जन्मतारीख असेल ती तुमची टाकायची. ही जन्मतारीख तुमच्या आधार कार्ड वरती आणि TC वरती किंवा निर्गम उतारा आणि बर्थ सर्टिफिकेट वरती सुद्धा सारखी असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे पुरावा देताय त्याच्यावरती आणि आधार कार्ड वरती सारखी असावी. त्यानंतर जर अर्जदार हा स्वतः विद्यार्थी असेल तर स्टुडंट निवडू शकता, पण त्याचं वय जे आहे 18च्या पुढे असावं किंवा वडिलांच्या नावावर सुद्धा अर्ज आपण करू शकतो. तर इथे मी विद्यार्थी म्हणून अर्ज करतोय तर स्टुडंट निवडतोय. इथे एक मोबाईल नंबर विचारलेला आहे, तो मोबाईल नंबर आपल्याला इकडे भरायचा आहे आणि मोबाईल नंबर भरल्याच्या नंतर आपल्याला ईमेल ID विचारलाय. रेड कलर मध्ये इथं स्टार दिलेला नाही त्यामुळे हा भरणार नाहीत आपण. त्यानंतर ऍड्रेस म्हणजे हा व्यक्ती कुठे राहतो, तर मग आपल्या गावाचा जो पत्ता असेल तो आपल्याला इकडे भरायचा आहे. तर इकडे चला मी गावाचा पत्ता भरलेला आहे
त्यानंतर परत इकडे तुम्हाला रेड दिसत नाहीये, त्याच्यामुळे हे भरायची गरज नाहीये. सरळ सरळ डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट निवडा तुमचं जे असेल. माझं डिस्ट्रिक्ट बीड आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट कुठलं आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या जवळचे कोण लोक आहेत ते मला कळायला हवं. ठीक आहे. याच्यामध्ये पिनकोड जो आहे तो टाका. त्यानंतर इथे विचारले रेसिडेंट ॲट प्रेझेंट ॲड्रेस सिन्स, तुम्ही सध्याच्या पत्त्यावर कधीपासून राहता. तर इथे जन्मतारखेनुसार 2001 होतं, तर मी 2001 टाकून देतो. त्यानंतर विचारले इयर्स ऑफ रेसिडेन्स ॲट करंट ॲड्रेस, म्हणजे तुम्ही किती वर्षापासून राहता असं विचारलंय. तर इथं एज होते आपले 24, म्हणजे आपण 24 वर्षापासून राहतो. त्यानंतर परत विचारले ॲप्लिकंट रेसिडिंग इन महाराष्ट्र, महाराष्ट्रात राहतात त्याला किती वर्ष झालेले आहेत. कमीत कमी 15 वर्ष असावे त्यांना सांगितले. मी इथे 24 वर्ष टाकून देतो. पुन्हा विचारले रिलेशन ऑफ ॲप्लिकंट विथ बेनिफिशरी, म्हणजे तुम्ही जे अर्ज करताय त्याच्याशी लाभार्थ्याचं नातं काय. आता नातं म्हणजे अर्जदार हा स्वतःच असल्यामुळे आपण इथं सेल्फ निवडू शकतो. जर त्याच्या बेहाफ ऑफ मध्ये वडिलांना भरलं तर इथं सन निवडावं लागेल, मुलींसाठी भरलं तर डॉटर निवडावं लागेल, आणि त्याच्याशी रिलेटेड आपल्याला जी पाहिजे ते आपण निवडू शकतो. सध्या मी इथं सेल्फ निवडतोय. त्यानंतर इथं नाव स्वतःचं ऑटोमॅटिक आलेलं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, इथं मोबाईल नंबर आपण टाकून घेऊया. त्यानंतर विचारले जन्म बर्थ ॲड्रेस ॲज अबो, म्हणजे तुमच्या जन्माचा पत्ता ह्या वरच्या दिलेल्या पत्त्याप्रमाणे आहे का, हो किंवा नाही. नसेल तर नाही करा, आणि जो असेल तो पत्ता इकडे टाका, आणि जर सेम असेल तर सिम्पली एस करा. त्यानंतर विचारले एज्युकेशन डिटेल्स ऑफ बेनिफिशरी, म्हणजे ज्या लाभार्थ्याची जी माहिती आहे ती इथं आपल्याला भरायची आहे शिक्षणाची. आता लाभार्थी हा 12वी झालेला आहे, त्याच्यामुळे 12वी निवडतोय. त्यानंतर विचारले युनिव्हर्सिटी किंवा बोर्ड, म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या बोर्डामध्ये त्याचं शिक्षण झालेलं आहे ते आपल्याला इकडे निवडायचं आहे किंवा आपल्याला टाईप करायचे. त्यानंतर कधी झालेलं आहे आपण ते इकडे टाकूयात. त्यानंतर कधी, कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत. इन्स्टिट्यूटचं नाव, आता इथं आमचं सुंदरराव सोळंकी इन्स्टिट्यूट आहे, तर आपण ते टाकून घेऊयात आणि त्यानंतर ॲड या बटनाला क्लिक करूयात. त्यानंतर विचारले हॅज बेनिफिशरी मायग्रेटेड फ्रॉम अ डिफरंट स्टेट एस नो, म्हणजे जो अर्जदार आहे किंवा जो लाभार्थी आहे तो दुसऱ्या राज्यातून या राज्यात राहायला आला आहे का. जर असेल तर एस निवडा, अदरवाईज नो निवडा. त्यानंतर परत विचारले वेदर ॲप्लिकंट इज बेनिफिशरी ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट इफ एस प्लीज प्रोव्हाइड द डिटेल्स ऑफ द प्लेस, म्हणजे जो लाभार्थी आहे तो दुसऱ्या राज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या एखाद्या स्कीमचा फायदा घेतलेला आहे किंवा त्याचा लाभार्थी ठरलेला आहे का. तर नाही ठरलेला म्हणून आपण नाही निवडतो, एस असेल तर एस निवडू शकता. त्यानंतर विचारलं रिझन, कुठल्या कारणासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र हवं आहे. तर आता सध्या माझं रिझन आहे एज्युकेशन, म्हणजे माझ्या शिक्षणासाठी मला हे लागत आहे, तर मी इथे एज्युकेशन लिहितोय. तुमचं जे काय पर्पज असेल ते तुम्ही इकडे मेन्शन करू शकता. गव्हर्नमेंट स्कीम अदर जे काय असेल ते निवडू शकता. आता आय ऍक्सेप्ट या बटनाला क्लिक करतो आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करतो. याच्यामध्ये आपले ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची स्टेप इथपर्यंत होती. आता प्रोसीड करूयात. त्यानं आपल्याला इथं सांगितलं आहे की तुम्ही जो भरताय फॉर्म आणि जी माहिती भरलेली आहे, आता इथून पुढच्या कुठल्याही स्टेपला ती चेंजेस होणार नाही. ठीक आहे, ओके बटनाला क्लिक करूयात. आता आपण परत एकदा प्रोसीड या बटनाला क्लिक करायचे. आता इथे आपण जसं क्लिक करतो तर तुम्ही पुढच्या पेजला रिडायरेक्ट होता. आता हे पेज कुठलंय, डॉक्युमेंट पेज आहे. तर सर्वप्रथम ह्या डॉक्युमेंट पेज वरती आल्याच्या नंतर आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर चला क्लिक हिअर टू अपलोड या बटनाला क्लिक करूयात. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर ही विंडो ओपन होते आणि याच्यामध्ये डॉक्युमेंटचे काही डिफॉल्ट टाइप्स आहेत किंवा डॉक्युमेंटची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये डॉक्युमेंट निवडून तुम्हाला अपलोड करायचे. आता सर्वप्रथम तुम्हाला या यादीप्रमाणे आधार कार्ड अपलोड करायचे. मग इथं मी सर्च करणार आहे आधार कार्ड किंवा त्याला अल्टरनेट आपण UID म्हणतो, UID सर्च करूयात. आणि फाईल पाथ मध्ये जे डॉक्युमेंट आहे आधार कार्डचं ते निवडायचे. आता इथे माझ्याकडे एक डमी डॉक्युमेंट आहे, मी ते अपलोड करून घेतो. सॉरी, त्यानं सांगितलं याची साईज ही 500 KB पेक्षा कमी असावी. तर मग चला मी त्याला 500 KB पेक्षा कमी करून घेतो. चला मी डॉक्युमेंटला 500 KB पेक्षा कमी साईज मध्ये केलेलं आहे. आता मी डॉक्युमेंट अपलोड करून पाहतो. ओके, माझं डॉक्युमेंट आलेलं आहे. ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करतो. आता परत लिस्ट मध्ये जा. दुसरं कागद आहे वोटर ID किंवा पॅन कार्ड. तर मग इथं आपल्याला सर्च करायचं वोटर ID किंवा पॅन कार्ड. तुम्ही थोडं वाचत गेल्याच्या नंतर तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं. तर इथे पहा इलेक्ट्रोल फोटो ID म्हणजे इलेक्शनचं कार्ड. तर याला आपण क्लिक करूयात आणि त्याला क्लिक केल्याबरोबर इथं आपण वोटर ID जे असेल ते अपलोड करूयात. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे आपलं राशन कार्ड. आता राशन कार्डला इथे राशन कार्ड सर्च केलं, हा राशन कार्ड मिळालेलं आहे इकडून, आणि ते राशन कार्ड आपण घेऊन इकडे अपलोड करूयात. आता इकडे अपलोड झाल्याच्या नंतर ओके करूयात. त्यानंतर पुढचं आपलं कागदपत्र आहे TC, बर्थ सर्टिफिकेट किंवा निर्गमोत्तर. यापैकी तुमच्याकडे जे असेल तुम्ही देऊ शकता. आता TC साठी इथे काय तुम्हाला
पाहूयात आपण सर्वप्रथम. इथे पहा TC साठी आपल्याला काय ऑप्शन दिलेलं आहे. तर इथं एक्स्ट्रॅक्ट ऑफ वोटर लिस्ट, ओके, फोटो ID, ऍप्लिकंट UID. तर ही जी बेसिकली यादी आहे याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. आता इथं पहा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एक ऑप्शन दिलेलं आहे. हे तुम्हाला तुमच्या TC साठी घ्यायचे आणि जर तुमच्याकडे निर्गम उतारा असेल तर एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम प्रायमरी स्कूल एंट्री हे तुम्ही निवडू शकता. आता माझ्याकडे TC असल्यामुळे मी खालचा ऑप्शन निवडतोय आणि इकडे TC अपलोड करून घेतो आणि ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करतो. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर माझ्याकडे आणखी एक डॉक्युमेंट माझं अपलोड करायचं राहिले, कुठलं, पासपोर्ट साईजचा फोटो. हे पुढच्या स्टेपला आहे. तर इथले माझे जे अपलोड करायचे कागद झालेले आहेत, मी कंटिन्यू या बटनाला क्लिक करतो. आता मला एक फोटो अपलोड करून घ्यायचा आहे आणि फोटो मी प्रिपेअर केलेला आहे. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील बेसिकली. क्लिक फोटो, याच्यामध्ये तुमच्याकडे जर कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोटो क्लिक करू शकता आणि लाईव्ह फोटोमध्ये तुम्ही अपलोड फोटोमध्ये तुम्ही फोटो अपलोड करू शकता. मी फोटो अपलोड करा या बटनाला क्लिक केलेला आहे इकडे. आणि आता आपल्या समोर जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ब्राउज किंवा चूज फाईल या बटनाला क्लिक करायचे. इकडे जसं क्लिक करता तुम्ही फोटो दिसेल तुम्हाला, क्लिक करा आणि अपलोड फोटो या बटनाला क्लिक करा. आता इथे फेस डिटेक्टेड आलेलं आहे, ओके करा. आणि त्यानंतर आता तुम्हाला पेमेंटच्या ऑप्शनसाठी पुढे जायचे, तर प्रोसीड या बटनाला आपण क्लिक करूया. आता इथं जसं क्लिक करता तुम्ही तुमच्यासमोर पेमेंटचे 3 ऑप्शन अवेलेबल आहेत. CSC डिजिटल सेवा वॉलेट, आधार पे आणि पेटीएम. याच्यापैकी मी CSC डिजिटल सेवा वॉलेट घेतो आणि पे नाव या बटनाला क्लिक करतो. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही टाकलेलं कागदपत्राचं नाव आणि त्या अर्जदाराचं नाव इथे तुम्हाला स्पष्ट दिसत आहे. तुमचा पासवर्ड इथे बाय डिफॉल्ट मी सेव्ह केलेला असल्यामुळे आलेला आहे. तुमचा नाही आला तर तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे आणि कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं आहे. इथे जसं तुम्ही क्लिक करता तर तुम्ही पेमेंटकडे जाता. तर पेमेंटकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला इकडून पेमेंट करायचं आहे. जो तुमचा वॉलेट पिन आणि अकाउंट पिन अशा पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचा आहे. सर्वप्रथम इथे अकाउंट पिन आणि त्यानंतर वॉलेट पिन टाकायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. अशी प्रोसेस करायची आहे. आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला जर काही अडचणी आल्या तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर हवा आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.